नको झाले काम. आता ह्या वयात काम होत नाही. चक्कर आल्यासारखं होते. किती वेळ सांगितलं लवकर उरकीचा गाडी जर हुकली ना तर पाय पाय नाही तुला मी. अरे पण मी तुला आल्याला सांगितलं होतं ना उरकून ठेव आल्याच्या नंतर अर्धा तास घातलाय तू. मला आवरायला किती वेळ लागतो? अरे पण मी आधी घालायची आवरायचं सगळं तुम्हाला काय? 1 तासापूर्वी मी तुला सांगितलं होतं लवकर चल म्हणून. अरे बाबांना काय झालं इथं असं काय चक्कर आलं सरकारचं? बाबा बाबा काय झालंय? उठा उठा उठा. पाणी आहे गाडी? पाणी आहे. बाबा काय झालं? काय चक्कर आली काय? रानातून आलो. सुनबाईने सकाळी लय बडबड केली. तुम्ही कामच नाही करीत म्हणले. मळ्यात गेलो काम केलं आणि आलो तर मला चक्कर खाल्यासारखं. काय जेवण वगैरे केलं होतं का नाही? काही नाही, जेवण नाही, पाणी नाही, काही नाही. चला आमच्या घरी चला. आम्हालाही म्हातारा माणूस कोणी नाही घरात. आम्हालाही तुमचा थोडाफार आधार होईल. अहो नको नको नको. काय नाही चला चला. आम्हाला तो अहो, म्हातारी माणसं म्हणजे ह्या जगात बोध झाले बोध. नाही आम्हाला वडीलधारी माणसाचं उलट चांगलं येतं. ज्यांचा आधार असला ना तर बरं वाटतं आम्हाला बी. ज्याच्या त्याच्या घरीच खापल्याला बरं. मी कशाला कोणाला त्रास देऊ? अहो पण असं बरं आहे का चक्कर पडणं पोटाला पोटभर अन्न नाही. आता काय करता करिता तो हे माझ्या नशिबात काय लिहून ठेवलंय ही त्याला काय नाही चला घरी जेवण झाला. उठा उठा. नाही सुनबाई आम्ही पाहू. सुनबाई मला गोरडा सारखी मारीन हो. नाही आम्ही आहेत ना. आमच्या घरी चला. आम्हाला बी वडीलधाऱ्या माणसाचा आम्हाला फार मोठा आधार होईल. अहो तुम्हाला माहित नाही अजून आमच्या सुनबाईचा स्वभाव काही नाही करत. तापडे. पण त्यांना काय माहित होतं आमच्याकडे आलात म्हणून तुम्ही. चला आपल्या घरात. आशिष होण्यासारखी. चला बसा इथे. अरे दादू जेवण कर ना. अरे आज जेवण कर. बघू आपण आजोबांकडे जाऊ. अरे जेवण कर ना थोडस बरं लागन. काय बाबा तुझं लय अवघड आहे रे दाद्या. आजोबा मान्य आहे आजोबांचं. अरे काहीतरी खा बाळा. असंच म्हणतोय हा निसता. कुठून आणू तुला आजोबा आता मी? नाही त्याचं बरं. अहो बरंच नाही लागत आहे त्याला. आजोबाच करून राहिलंय. काय मी तर अख्ख्या गावात सगळीकडे बघून कटाळा कुठं दिसणार. बघा ना कुठे गेलेत काय नाही. अंग बी गरम झालंय. ताप झाला त्याला ताप आलाय. हा ना अंग बी गरम झालंय. आजोबा हा ना काम करावं लागेल. त्याला डॉक्टर कडे जाऊ म्हणून आपण कटाळू कंटाळलो. हा ना तू काहीतरी बोलली ती मोकार बाबांना. अहो काहीच नाही बोलले. फक्त रानात कामाला जा म्हणलं एवढंच म्हणले मी. बाकी काहीच नाही. रानात बघा म्हणले. मग तू असं मला माहित नाही का केलं असं बडबड. पण आता काय काय डोकं लावावं. आता एक काम करा. ते आपली इथं वैद्य दादा नाहीत का तिकडे गावामध्ये एवढी त्यांना बोलून बघा. अहो दवाखाने केले मग आता निदान वैद्याला तरी बोलू ना. माझ्याकडे करा बरं फोन. तू इकडे बाळा माझ्या मांडीवर झोप खाली. पाय लांब कर. हॅलो हा वैद्यांनाच फोन लागला का? हा लवकर या म्हणा. जेवढं होत आहे एवढं अर्जंट. घरी येत आहे का आमच्या? हा इथे गावात. हा काय नाही आमचा मुलगा ओले आजारी पडलाय. काय दवाखान्यात सगळीकडे नेऊन पाहिलंय. काही कुठं काही फरक पडला नव्हता त्याला. इथे गावातच येतो. या मग या ना तेवढं लय उपकार मग या पटकन या बरं. चाल गावात आलो. तुम्ही आजोबाच म्हणतोय. तुला आहे ना आखलीचा बागच नाही गेला का काही. पोरांना लळा असतो त्यांना तरी कोणी काय झालं बागायदार? बघा नाही पोरग आजोबा ताप पण उतरत नाही. त्याचा जेवत पण नाही येतो. अरे ह्याला तर ताप आलाय भरपूर. काही खात पीत पण नाही तो. बघू जीभ दाखव. हा आजोबा का म्हणून म्हणतोय? आजोबा गेलेत कुठतरी बाहेर गावी गेलेत म्हणून. मग बोलून घ्यायचं ना आजोबाला. का
मी त्यांना घराच्या बाहेर काढलं. घराच्या बाहेर काढलं? आताच सांगते तरी. अहो लहान लेकराला आजोबाशिवाय जीव नाही लागत, अशी कुठली पद्धत आहे? हे बघा, मला माहिती त्याला किती औषधोपचार जरी दिला ना मी तरी हा नीट नाही होणार. बघा त्याला आजोबा पाहिजेत, आजोबा. हे तुम्ही ठरवा तुमचं तुम्ही अशा चुका करताय आणि ती लेकराला भोगावं लागते. आडा ना सापडून कुठं बोलवा तरी. बोलवा वडिलांना बोलवा मारली तुमच्या. केली आणि दिल्या हाकून आणि आता मला समान सापडलं कुठं. नाही नाही कुठं पण बघा, पण ही पोरग तसं नीट नाही होणार तुम्हाला सांगतो. एक काम करायला घेऊ उचलून आपण बाबांना शोधून. हा शोधा पहिलं. या याला. या झाडावर चालू उचलून. तुला काम नाही उद्योग नाही. गावात पाहिजे अहो, कुठेतरी शोधू ना आपण. हा काय तसा नीट होणार नाही. कुठे गेले असतील तेच काही कळाना बाई मला. कुठे नाही आलात? अहो दादा तुम्ही बाबांना पाहिलं का हो? बाबा काय झालं बाबांना नेमकं? अहो आमचे मामांजींना मी राग थोडस बोलले. हा ते घराच्या बाहेर निघून गेले तेव्हापासून पोरगा आजारी पडले. मग बोलताना थोडाफार विचार करीत जा ना, म्हातारे माणूस आहे घरात. अहो माझं चुकलंच, पण आता माझ्या पोराचं दुखायला लागलं. तो खात पित पण नाही, काहीच नाही, लय घाळ झालाय अहो. नाही नाही, ज्यावेळेस स्वतःच्या मुला आलं त्यावेळेस तुम्हाला जाणवलं, आणि ज्यावेळेस यांच्या वडिला आलं त्यावेळेस तुम्हाला नाही का जाणवलं का? तुम्ही पाहिले माझं कुठं पण दिसले पुन्हा का? पुन्हा पाहिलं असं म्हातारा सांगा माणूस ना. मला एक रस्त्यात भेटलं होतं तिथं, चक्कर येऊन त्या झाडाखाली पडलं. त्यांना मी विचारलं, ते म्हणले सुनाने मला बडबड केली आणि सकाळपासून आम्ही जेवलेलो नाही काही नाही. बाबाच असतील बहुतेक. काय माहिती. एक कोपरी आहे बघा साधी, आणि पायजमा हा, आहे. बरोबर. आणि आणि टॉवेल डोक्याला गुंडाळा. गुंडाळलेलं. टॉवेल नव्हता पण केस पांढरे इथे. हा हा हा. चला तुम्हाला दाखवतो. हो बरोबर. लय जीव पाहून अहो पण थोडाफार विचार करीत जायचा बोलताना. तुम्ही बी आता तुमचे वडील आहेत. नव्हतो घरी. शीतल, ए शीतल, अरे ते बाबा कुठे आहेत? आहेत ना बाबा? बाबा, या इकडे, बाबांना म्हणा बाहेर या. काय झालं? काय नाही, हे म्हणजे आमचे वडील आहेत तेव्हा म्हणलं त्यांना बघा, ज्याची ओढ त्यालाच सून बोलत अरे माझं बाबडे तुला कसं करमलं का रे माझ्या बाळा? करमलं तुला? या आजोबाशिवाय कस का आलं रे तू? कस का आलं माझ्याकडे? बाबा ते म्हणाले आजारी पडला होता. नंतर तुम्ही गेले तसे 3 दिवस झाले, जेवला नाही, काहीच नाही. अहो मला नातवा वगैरे अजिबात करमत नाही. 5 मिनिटं सुद्धा करमत नाही. बघा, हे प्रेमात तुम्ही बोलत फडाफडा त्याला अहो मामाला तरी काय हो, नातवाशिवाय कोण आहे या जगात? माझं चुकलं मामांजी, मला माफ करा. सुनबाई आईपेक्षा आजीची जास्त चूक काळजी. नसते मान्य काय, पाया पडायला लागतं बाबांच्या, तेव्हा ती चूक मान्य होती. खरंच चुकलं मामांजी माझं. सुनबाई तुझं नाही चुकत. हा जमानाच असा निघालाय, त्याला तुझी तरी काय चुकते? आजकाल पिढी बिघडत चालली. म्हाताऱ्या माणसाकडे कोणी लक्ष देत नाही, कोणी लक्ष देत नाही. घराकडे लक्ष राहू द्या थोडं. वडिलांना काय होतं काय नाही बघा, आजच्या नाताचं प्रेम. म्हणून आम्ही नातवांना जीव लावतो. बाबा माझं पण चुकलं बरं का बाबा. मी लक्ष नाही दिलं, मी घरी नसताना तुम्ही एक शब्द तरी मला बोलायला पाहिजे असं बोलतीये म्हणून. अरे घरात वादंग नको म्हणून मी तुला काढीच काही सांगत नाही. आमच्या घरात म्हातारा माणूस नाही म्हणून आम्ही हक्काने घेऊन आलो. तुमचे पण घरातले उपकार झाले बरं का ताई. अहो मला उपकार नसते त्याच्यात, आम्ही फक्त त्यांचा आधार दिलाय फक्त. मला चक्कर येऊन पडली मळ्यातून येताना. ही देवासारखी माणसं कुठून आली? अहो मला घरी नेलं. तुमच्यापेक्षा जीव, स्वतःच्या मुलापेक्षा जीव जास्त लावला. अहो कुणाची कोण, पण मुलीसारखं प्रेम दिलं मला. आम्हाला तरी कोण आहे, आम्ही दोघं आई, नवरा आई, बायको. तू आता आहे ना कान फडफोडलं पाहिजे. खरंच चुकलं माझं, मला माफ करा. अहो बरं जा आता, न्याय व्यवस्थित सांभाळ करा. परत अशा का वारा माफ सोडू नका. करायचं काय नाही. माफ करायला तुला मी कधी सजा दिली, कधी तुला दुःख दिलंय?
फक्त ह्या म्हाताऱ्या माणसांना समजून घ्या, बाकी आमची काही इच्छा नाही. बघ ह्या माऊलीकड बघ, अगं पोटच्या बापासारखं जीव लावला ग तिने मला. आठ वेळच्या वेळेला नाश्ता, चहा, पाणी, आणि माझं दुखत होतं तर मला औषधं सुद्धा आणून दिली. कोणाचं पण ह्या जगात थोडी माणुसकी आहे म्हणून हे माणसाचं जगणं होतंय, नाही तर काही खरं नाही, नाही तर काही म्हातारा माणूस असलेला वायाला जात नाही. आमच्या घराला आम्ही कुलूप लावून जातो, आता कुलूप सुद्धा लावलं नाही आम्ही. अरे लय मोठा आधार असतो देऊ. आणि 4-2 गोष्टी समजून सांगते आपलं काही चुकलं तर. चला आता घ्या त्यांना, शाळेत चला गेलतो. मामांजी. चला हा आपल्या चला करा. परत तू बोल काही मग सांगत तुला. नाही नाही काही नको बोलू सुनबाईला. पांडुरंगा काय तुला गोष्ट ऐकायची? शाळेत नाही जायचं बाळा, जायचं तोपर्यंत तुला गोष्ट ऐकायची. हा शाळेत चांगलं शिकायचं बरं का. हा चांगले मार्क पाडायचे. हा आजोबाचं नाव असं मोठं झालं पाहिजे. हा कोणाचा नातू आहे म्हटलं पाहिजे आमक्याचं नातू आहे. हा कलेक्टर व्हायचं. हा मंत्री संत्री नाही व्हायचं, कलेक्टर व्हायचं, साहेब व्हायचं. हा मोठं. हा तुला गोष्ट सांगू. हा बघ एक राजा होता, राजा होता आणि त्याला 2 बायका होत्या. 2 बायका होत्या. एकीचं नाव आवडती, दुसरीचं नाव नावडती. तो राजा काय करायचा, जी आवडती बायको होती ना तिला लय जीव लावायचा, आणि जी नावडती होती ना तिचा तिरस्कार करायचा, तिला लय छाळायचा, तिला लय मारायचा. ए उठ मामांजी, माझ्या पोराला असं काही पण शिकू नका. काय झालं सुनबाई? हा? अहो गोष्ट सांगत होतो, ते म्हणला मला गोष्ट ऐकायची. असलं काही नका शिकू. त्या पोराच्या डोक्यात काही परिणाम होईल. अहो चांगलं सांगतो सुनबाई मी. काय चांगलं सांगा. मी नातवाला कसं वाईट सांगत? वाईट सांगन म्हणतात. हा काय झालं माझ्या लेकराला काही पण शिकवायला लागले, त्याला शाळेतलं अगं बाई, सांगायचं. राजाचं आणि राणीचं काय सांगत बसले. तुझं लेकरू आहे तसं माझा नातू आहे ना तो, मी त्याला वाईट कसं सांगन सुनबाई? आता इतक्या ते सांगत होते. अहो मी त्याला गोष्ट सांगत होतो काय गरज नाही माझ्या पोराला गोष्ट सांगायची. काय बाई सुनबाई, आता तुझ्या पुढं काय बोलू मी? काम धंदे दिले सोडून आणि इथं गोष्टी सांगत बसले काय? आताच मी आलो मळ्यातून एवढा देऊन, तेवढ्यात नातू आला. कशाला मळ्यात येडा देऊन आले, इथं बसलेले तुम्ही कवाचे? नाही जाऊन आलो मी मळ्यातून. आता मला जेवढं करता येतं तेवढं मी करतो सुनबाई. मळ्यातली कामं बघायची, घरचं नाही बघत बसायचं. घरचं आहे ना आम्ही बघायला. हा म्हणलं तुम्हाला नाही सांगितलं घरचं बघायला म्या. नाही घरातलं मी काय करतोय, सगळं तूच करते सुनबाई. तू आहे म्हणून हे घर चाललंय. हा आणि तू आहे म्हणून ह्या म्हाताराला आधार आहे. अण्णा तू विचार आला, ते म्हणला आजोबा मला एक गोष्ट सांगा, म्हणून मी गोष्ट सांगतो. काय गरज आहे? काय गरज नाही गोष्टी फिष्टी ऐकत बसायची. जा व्हा मळ्यातलं बघा काय असत ते, आणि नसेल जमत तर लगेच घराच्या बाहेर निघायची इथून. नाही असं नका भद्र बोलू. मी कुठं जाईन सुनबाई? कुठं जाईन बघायचा रस्ता. अहो तू माझ्या मुलीसारखी आहे सुनबाई. मी तुला सुनबाई नाही म्हणत, माझी मुलगीच समजतो मी. हा माहिती किती मुलगी समजताय. जा बघा मळ्यातली कामं. चल बाळा. अरे देवा काय प्रसंग आहे. आता एवढा जीव लावतो सुनबाईला, काय खरं दिसत नाही आजकालच्या पिढीचं. कसं होईल देवा, आता काय करू? चला सांगितलं सुनबाईने, जातो मळ्यात आपलं बसतो काहीतरी करीत. दिला तुकडा आली घेऊन तर खाल्लं, नाही तर बसलं आपलं वाऱ्याकडे तोंड करीत. अरे भोगला आता. कशाला रे गोष्ट फिष्ट काय गरज आहे तुला गोष्ट ऐकायची? गोष्ट ऐकायची होती. गोष्ट ऐकायची होती. काय 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 भेटणार तुला त्या गोष्टीतून? काहीतरी ते फालतूपणा शिकवीत बसतं ते म्हातारं. गोष्ट सांगत होती राजा राणी, मला ऐकायची होती गोष्ट. ऐकून काय केलं असं तू? शाळेचं बघायचं दिलं सोडून आणि त्या म्हाताऱ्याच्या नाद लागत बसला. तसंही त्या म्हाताऱ्याला काम नकोच आहे. खाताय पिताय झोपताय नुसतं.
आता जर त्या म्हातारच्या माग मोर केलं मग सांगतेस तुला आला बाप करता गाव बडबड हुंडाडून. करती का बडबड करती म्हणजे तुमच्या बापाला काही काम आहे का नाही का घेताय पोराला बसत तिथं राजा राणीच्या गोष्टी सांगा शाळेचं काहीतरी सांगायचं काम बघायची मला त्यांना तरी कोणी आधार पोराला घेतात आपल्या जवळ टाइमपास होत त्यांचा बी थोडाफार हा ना हा बरे तुम्ही सपोर्ट करता म्हणून ते म्हातारा शापारल्यागत करतोय त्याला अरे सासरा आहे तुला म्हातारा म्हणती फार माझ्या बापाला तुला राहायची तुला ते राहायची म्हणजे हा तुम्हाला राहायची का घरात ताईदा अरे घर माझं मग असं म्हातारं नाही ना? माझं पोरग माझं तुला हाकून देईन दुसरी आणीन काय संबंध मग दुसरीला नीट टाळायची आणि तुम्हाला नीट टाळायची नाही भेटतंय 2 टाइम खायला नीट खा लय रुबाब न करीत जाऊ माझं मोकर पोराला नको ताप जाऊ मला अभ्यास करीत जायचा आणि जात जा आजोबाकडे कधी मध्ये हा तिचं नको काय ऐकत जाऊ हा आपल्याला सवय लावलेली आहे बापाने गाव हुंदडायची तसं माझ्या लेकराला लावायची सवय गाव हुंदडायची तू ये नका ना, लागून दे नोकरी मोकार चालेला. लय बान न करीत जाऊ खात जा नीट आणि निवांत राहत जा मोकार फक्त बाडबाड न करीत जाऊ ती बडबड म्हणजे तुम्ही काय काय काम करता मला सांगा बरं नुसतं गाव हुंदाडीता काम असं रानातलं काम कधी केलं तुम्ही मग कोण करत येतो मला ना. आणि तुमच्या बापालाच करावं लागत मी येतो ना दुपारचं कधी हा येतात ना तुम्ही दिवस मावळता पण येतो ना हा रानात येडा येतात ना, करायला तोंड येतो ना. दाखवायला येतात ना हा मग मालक आहे ना तुम्ही येडा करायला ते येणारच मालक गावातले काम राहतात हा, आम्ही कामाला लावलेले आहेत तुमची दरवाजानी लय अवघड आहे बा तुझं हं? मग कर भान जा त्याला सोडून या शाळेत चल शाळेत जायचंय हं? आणि लय बाडबाड न करीत जाऊ. मी करत दुसरी दप्तर आणि ठेवलंय तिथून घेऊन जा तू सांगतो करत दुसरी आणि ओ जा कोण देते तुम्हाला दुसरी आणायला चालली एकच भेटत नव्हती दुसरी कुठून आणीन